साखरेच्या दरात झालेला भरमसाठ वाढीचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागला आहे। साखरेच्या वाढत्या दरामुळे चहा, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतीवरही परिणाम होत आहे। देशभरात साखरेचे दर वाढत असताना केंद्र सरकारने ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत। धुळे शहरात गेल्या तब्बल 50 वर्षापासून चहाचा व्यवसाय करणाऱ्या गजानन चहा सेंटरलाही या दरवाढीचा फटका बसला आहे। आतापर्यंत 10 ते 12 रुपयांना मिळणारा चहा आता थेट 15 रुपयांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। साखर, चहा पावडर, दूध आणि इतर साहित्यांच्या वाढत्या खर्चामुळे दर वाढवण्याची वेळ आल्याचं चहा विक्रेत्यांचं म्हणणं आहे। मात्र चहाच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चटका देणारी ठरत आहे। दरम्यान साखर यांचे दर वाढण्यामागे कमी उत्पादन, सणासुदीच्या काळातही वाढती मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचे झालेले नुकसान आणि बाजारातील साठेबाजी यासारखे कारणे असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे। रोजच्या जीवनातील अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना आता चहासाठीही नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने साखरेच्या वाढत्या किमतींवर ठोस उपाययोजना करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। MDTV न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसुदे, धुळे। आमचा चहाचा विश्वास 46 वर्षापासून आहे। आता साखरेचे भाव वाढले आहेत, चहा पावडरचे पण भाव वाढले आहेत, दुधाचे पण भाव वाढत आहेत। दिवसेंदिवस महागाई वाढते। या महागाईमुळे आम्हाला चहाचा भाव द्यायला पुरवडत नाही आणि आतापर्यंत लोकांची आम्ही सेवा केली आणि आतापर्यंत आम्ही सेवा करतोय आणि आता लोकांचे भाव आल्यामुळे आमची धंदे ठप्प होऊन गेले। आमचा व्यवसाय आता काय करायचं आम्हाला उमजत नाही। असं आता सरकारने त्याकडे बघावं। आता साखरेचे भाव 100 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे। आता 78 रुपयाचे भाव चालू आहे, अजून 78 रुपये चे भाव एका महिन्यात 25 रुपये जे वाढले, 45 सर्व 70-75 रुपये झाली आहे। ते व्हायला कारण 95 भाव 20 रुपये होते। संसदेत वाजपेयी बोलले त्यावेळेस, तर ते 20चे कुठलीही वस्तू जीवनावश्यक असो त्यावेळेस आता 4 ते 5 पटीने कमीत कमी वाढल्या। साखरला गव्हर्नमेंटचं रिस्ट्रिक्शन होतं, त्यांचा कोटा सिस्टीम होती म्हणून वाढली नाही। अचानक ती इथेनॉलमुळे एवढी वाढली आहे। आणि दुसरी गोष्ट, ऊसाचा पेरा नाही वाढला, तर त्यासाठी गव्हर्नमेंटला कुठे पण ते हस्तक्षेप करत नाही, पण सर्वसामान्यांना तो जबरदस्त फटका आहे त्याचा। आता हॉटेलमध्ये जे 8 ते 10 रुपये कप चहा मिळत होता तो 12 रुपये 15 रुपये झाला, तर सर्वसामान्यांना तो द्यायला आता जड जायला लागला। दिवसातनं सर 2-3दा पित होता तो मुश्किलने आता बरोबरचं कोणी आलं तर मागवेल, पण तरी पण आज चहा सगळ्यात स्वस्त पेय म्हणून तो बघितला जातो। पण याच्यात एवढंच आहे, साखर गुळमध्ये तर काही भेसळ होणार नाही, पण चहाच्या याच्यात त्यांना दुसरं काही पदार्थ वापरला जाईल त्याच्यावर गव्हर्नमेंटने कटाक्ष ठेवलं पाहिजे।